विधानसभेतील लक्षवेधी प्रश्नांची संख्या ही आता वाढणार आहे। सर्वपक्षीय आमदारांची मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून अंशतः मान्य करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता विधानसभेमध्ये लक्षवेधी प्रश्नांची संख्या ही आता वाढवली जाणार आहे। सर्वपक्षीय आमदारांनी अशी मागणी केलेली होती आणि विधानसभा अध्यक्षांनी अंशतः या मागणीला मान्यता दिलेली आहे। त्यामुळे आता अधिवेशनामध्ये 5हून अधिक लक्षवेधी ह्या स्वीकारल्या जाणार आहेत। लक्षवेधी प्रश्नांची संख्या ही आता वाढणार आहे। सर्वपक्षीय आमदारांनी या संदर्भामध्ये राहुल नार्वेकर यांना पत्राद्वारे मागणी केलेली होती आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून अंशतः याला मान्यता देखील देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये विधानसभेतील लक्षवेधी प्रश्नांची संख्या ही वाढताना दिसणार आहे। आणि याच संदर्भातले अपडेट देतात आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ। अभिषेक, लक्षवेधी प्रश्नांची संख्या आता वाढणार आहे, काय अधिकची माहिती आहे? विधानसभेमध्ये कुठेतरी एकूणच विधिमंडळामध्ये 3 लक्षवेधी संदर्भातला निर्णय झालेला होता आणि त्या संदर्भात एकूण मोठ्या प्रमाणात आमदारांकडून आवाज उचलण्यात येत होता। एकूणच जनतेचे प्रश्न कुठेतरी या 3 लक्षवेधींमधनं मांडले जात नाही आहेत, त्यामुळे अधिक संख्या असावी लक्षवेधींची, अशा प्रकारची मागणी ही वारंवार सर्वपक्षीय आमदारांकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे करण्यात आलेली होती आणि ती आता अंशतः आपल्याला मान्य होताना पाहायला मिळत आहे। सर्वपक्षीय आमदारांकडून 10हून अधिक लक्षवेधी स्वीकारण्याची मागणी करण्यात आलेली होती, मात्र सध्या जर का पाहायचं तर 5 पेक्षा जास्त लक्षवेधी स्वीकारल्या जाणार असं कळतं आहे। एकूण साधारणपणे लक्षवेधीच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नांना कुठेतरी न्याय मिळावा अशा प्रकारची ही मागणी यासाठी ही मागणी केलेली होती आणि या संदर्भात सह्यांचं निवेदन देखील दिलेलं होतं आणि आता निर्णय जो आहे तो अंशतः मान्य झाला आहे। अगदी धन्यवाद अभिषेक या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।